उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। अजितदादा पुण्यासह बीडचंही पालकमंत्रीपद घेऊ शकतात। शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्या सोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार व्हावा। राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर, तर पक्षातलेच लोक एकमेकांवर करत असलेल्या टीकेबाबतही चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त। जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष निवड। त्यानंतर होणार प्रदेशाध्यक्षाची निवड। गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र। सामना अग्रलेखातून फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीत विकासाची गंगा येणार असेल तर कौतुकच। संजय राऊतांची फडणवीसांवर स्तुतीसुमनं। आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीत खंडण्या वसूल केल्या। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। सामन्यात केलेल्या कौतुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। सामनाच्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्री फडणवीसांचं करण्यात आलंय कौतुक। गौण खनिजांसंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे। राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी X वरून पोस्ट। गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येणार। वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी जारी केले लेखी आदेश। सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता। सीबीएसईची मानसशास्त्र आणि LLBच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी। सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार। राज्यात थंडीनं पुन्हा जोर धरला। गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला। उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज। कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता। त्यामुळे नव्यानं समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार। शिवाजी पार्कवरील धुळीच्या मुद्द्यावरून मनसेचं आंदोलन। पालिका अधिकाऱ्यांना मडक्यात भरून दिली शिवाजी पार्कवरील लाल माती, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्याकडून मैदानाची पाहणी। ठाण्यातील अजनुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर अज्ञातांकडून हल्ला। घटनेत सरपंच गंभीर जखमी। कल्याणमधील खासगी रुग्णालयात सरपंचांवर उपचार सुरू। कुर्ल्यात मुलीनंच केली आईची हत्या। आई मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करत असल्याच्या रागातून हत्या। मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून दिली हत्येची कबुली। नवी मुंबईतील सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी बाईकवरून फरार। एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टवर गोळीबार। छोटा राजन टोळीचा गुंड तब्बल 33 वर्षांनी गजाआड करण्यास मुंबई पोलिसांना यश। राजू विकण्या उर्फ विकास बाळाराम पवार अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव। त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल। मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा। मुंबईमध्ये सरासरी AQI 119 वर। महापालिकेनं नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत। मुंबई महापालिकेचा 4 कंत्राटदारांसह गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंत्यांना दणका। सिमेंट काँक्रीट केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे पालिकेकडून 3,04,00,000चा दंड। पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या। मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस, अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल, वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचाही समावेश। मुंबईच्या धारावीमधील टी जंक्शन परिसरामध्ये ट्रेलरची पार्किंगमधील 5 ते 6 वाहनांना धडक। वाहनं खाडीत जाऊन पडली। चालक पोलिसांच्या ताब्यात। ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन जवळ मालवाहू कंटेनर उलटला। हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन विभागानं कंटेनर केला बाजूला। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। मुंबईच्या मालाड मालवणी चर्चजवळील गॅरेजमध्ये आग। व्हॅनिटी व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। सातारा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट। शिरवळमध्ये दोघांची झाली भेट। यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मानले आभार।
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भुजबळ आणि फडणवीस एकाच मंचावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भुजबळांचं स्वागत. यावेळी फडणवीसांनी भुजबळांसाठी म्हटली खास शेरोशायरी. उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. त्यांच्या जलक्रीडेची विहंगम दृश्य टिपण्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक उजनीवर दाखल. रब्बी पिकांसाठी उद्यापासून उजनीतून पहिलं आवर्तन सोडलं जाणार. उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय. 35 दिवस चालणार आवर्तन. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ दगडफेक. सुदैवानं कोणताही प्रवासी जखमी नाही. दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट. सांगलीत सीएनजी घेऊन जाणारी गाडी उलटली. कराड विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील योगेवाडी गावाजवळची घटना. गाडी उलटल्यामुळे सीएनजी गळती. पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देणं सक्तीचं. वाढत्या अपघातांमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय. 2 हेल्मेट देणं असणार बंधनकारक. पुणे विमानतळाजवळ तुजाकी आणि 4 चाकीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दीर भावजाईचा जागीच मृत्यू. इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी आणि शेती पंपाची चोरी करणाऱ्या दोघांना अटक. या आरोपींनी 6 गुन्ह्यांची दिली कबुली. पुण्यात चोरट्यांनी मध्यरात्री चोरली गणपती मंडळाची ट्रॅक्टर ट्रॉली. सोमवार पेठेतील विजय तरुण मंडळाची ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेल्याची घटना. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. बांधकाम परवाने ऑनलाईनच द्या. नाशिक महापालिका आयुक्तांचे नगर रचना विभागाला आदेश. महापालिकेतील अफरातफर टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगशी असल्याचा संशय. 255 खात्यांमधून तब्बल 379 कोटी विविध राज्यातून काढण्यात आले. घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची. ईडीला संशय. शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार. सोलापूर मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होणार. साईंच्या दर्शनानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. नाशकातील नायलॉन मांजा विक्रेत्याविरोधात हद्दपारीची कारवाई. मांजा खरेदी तसंच विक्री करणाऱ्या 75 संशयितांवर तडीपारीची कारवाई. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दुचाकीचा अपघात. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. चालकाचा जागीच मृत्यू. मनमाडच्या कुंदलगाव शिवारामध्ये भरधाव ट्रक विहिरीत कोसळल्याची घटना. ट्रकचा चालक आणि क्लीनर बेपत्ता असल्याची माहिती. नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यामध्ये 270हून अधिक देशी विदेशी जातीचे 25 ते 30 हजार पक्षी दाखल. पर्यटनासाठी आणि निरीक्षणासाठी पक्षीप्रेमींची गर्दी. नाना पटोले यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी घेतली नाना पटोले यांची भेट. पटोले कुटुंबाचं केलं सांत्वन. सिंदखेड राजामध्ये सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती उत्साहात साजरी. शहरातील मान्यवर महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. भव्य रॅलीचंही आयोजन. नागपूरच्या एम्स रुग्णालयाला यकृत प्रत्यारोपणासाठी मंजुरी. अशी मंजुरी मिळणारं एम्स विदर्भातलं पहिलं रुग्णालय. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. नागपूर पोलिसांनी तब्बल 60 लाखांपेक्षा अधिकच्या दारू साठ्यावर चालवला बुलडोझर. नागपूर पोलिसांनी 20,850 दारूच्या बाटल्या केल्या जप्त. दारू नष्ट करतानाचे दृश्य बघण्यासाठी हजारोंची मैदानामध्ये गर्दी. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प. मेहनतीचा योग्य मोबदला, मेडिकल सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलेवाल्यांचा आंदोलन. उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचं पर्यटकांना दर्शन. त्यामुळे जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत वाढ. अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. मृतदेह घरातच दडवून पती फरार. पोलिसांकडून अधिकचा शोध सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन्सजवळ 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. वनविभागाची शोध मोहीम सुरू. अपहरण किंवा हिंस्र प्राण्याने शिकार केली असावी अशी शंका. भंडाऱ्यात ट्रॅक्टर उलटल्यामुळे मजुराचा मृत्यू तर चालक जखमी.
चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावामध्ये वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूवर साकारलं सावित्रीबाईंचं चित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.